बंधूंनो, आपण ज्या धर्मात असू, ज्या पंथात असू, ज्या समूहात असू, त्याचे नियम, त्या धर्माचं, त्या समूहाचं जे नियम काय असतील किंवा त्याचे जी घटना असेल, एखाद्या धर्माची शिकवण जी असेल, ती शिकवण जर आपण आत्मसात करीत नसेल, तर आपण त्या धम्माला मानण्यात आणि पाळण्यात काय अर्थ आहे? आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांनी एका शत्रूच्या स्त्रीला, ती ज्यावेळेला सापडते त्यावेळेला घरी आणून तिला म्हणजे चोळी साडी नेसवून तिचा सत्कार केला जातो आणि तिला आईची उपमा शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. मग आपण परस्त्रीकडे बघताना कशा नजरेनं बघितलं पाहिजे, ही शिकवण आपल्या जर आदर्शांनी दिलेली आहे, पूर्वजांनी दिलेली आहे, ती आपण पाळायला नको का? बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला धम्म दिला आहे, त्या धम्माचे पालन आपण करीत नसू, किंवा आता बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे पाय लागले, की ही भूमी बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झाली, म्हणून आपण त्या भूमीला पाया पडतो, भूमीच्या पाया पडतो आणि त्या भूमीवर वास्तू बांधून तिथं आपण बुद्धवंदना म्हणतो. मग जर पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला जर आपण एवढी किंमत देत असेल, तर बाबासाहेबांच्या रक्तातून तयार झालेले आलेले वारस, बाबासाहेबांचे जे वारस आहे, त्यांना आपण किती किंमत दिली पाहिजे, हे जर लोकांना कळत नसेल, तर तुमच्या बाबासाहेबांचं नाव घेण्याचा काही तुम्हाला अधिकार नाही. अशा बरेच जण अनुयायी आहेत की बाबासाहेबांना मानतात, पण बाबासाहेबांच्या विचारांना, बाबासाहेबांच्या वंशजांना मानत नाहीत. हे मला काही योग्य वाटत नाही. प्रत्येकानं आपल्या आदर्शांचे संस्कार, आदर्शांचे विचार जे आहेत ते आत्मसात केले पाहिजेत. अन्यथा आपण देखावा करण्यात काहीसुद्धा अर्थ नाही.